एका भांड्यामध्ये घरात असलेला जाड बारीक रवा जो कोणताही असू द्या तो घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टमाटर, ढोबळी मिरची आणि एक छोटी हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, चवीनुसार मीठ आणि भरपूर असं पाणी टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. 5 मिनिटं झाकून ठेवा. एकीकडे एक लिंबू घ्या, त्यातला रस काढा आणि खाण्याचा सोडा टाकून तो ॲक्टिवेट झाला की मिश्रणामध्ये टाका. प्रत्येक पदार्थात इनो टाकायचं सोडून द्या आता. त्यानंतर मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून आप्पे तयार करायला घ्या. त्या अगोदर आप्प्याच्या भांड्याला तेल लावा आणि नेहमीप्रमाणे त्यामध्ये आप्पे तयार करा. दोन्ही बाजूनी छानपैकी भाजून घ्या आणि बस 10-15 मिनिटांमध्ये आपले गरमागरम रवा आप्पे तयार झाले. आहे ना सोपी रेसिपी. आता हे गरमागरम आप्पे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा चिंचेच्या चटणीसोबत खाऊ शकता. कसे वाटले? भारी ना?